या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मी विनंती करेन एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा राजेंद्र रणवरे साहेब, त्यांच्याबरोबरीने कुमार शिंदे साहेब, संदीप कृष्णा चाळके साहेब आपल्याला विनंती केली जाते. आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. श्री संदीप कृष्णा चाळके साहेब, अध्यक्ष शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, कुमार शिंदे साहेब, सदस्य शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू खोदून काढलाय, ऑन साइडला डीपला आहे, मिड विकेट. एक धाव प्राप्त केली जाईल. वेगाने क्षेत्ररक्षक आलेत, दोयचा प्रयत्न केलाय, फेकी तर करत असताना अपील केली आहे आणि फलंदाज सुरक्षित आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावांनी मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. धर्मा पवार आणि त्यांच्या बरोबरीने शुभम साळुंके. पहिल्या षटकासाठी सांगली एक्सप्रेस विजय पावले आणि विजय पावले एक वेगळं समीकरण आहे, कारण या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या तालुक्याची स्पर्धा खेळण्यासाठी आपल्या व्यावसायिक स्पर्धा मात्र बाजूला ठेवून दाखल झालेत आणि हे प्रेम आहे आपल्या तालुक्यावरचं. हा पहा, पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, दिशा खराब आहे. वाईट +1. या 2 अवांतर धावा जोडल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. माइन फॉर्म मांगले, विजय पावले. दुसऱ्या बाजूला धर्मा पवार, माइन फॉर्म जळव आणि त्यांच्या साथीला आहे शुभम साळुंके, माइन फॉर्म जंगलवाडी. हा चेंडू ऑन साइडला फक्त टर्न केला, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दोयचा प्रयत्न, दुसरी धाव वेगाने हवी आहे आणि ती प्राप्त होईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्यात. मी विनंती करेन श्री संदीप कृष्णा चाळके साहेब, अध्यक्ष शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, कुमार शिंदे, किरण शिंदे साहेब, सदस्य शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, राजेंद्र रणवरे साहेब, प्रोप्रायटर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. विनंती असेल आपण या. सहर्ष स्वागत आहे आपलं. वेलकम, सुस्वागतम. एक महत्वाची मॅच. धर्मा पवार त्यांच्या साथीला आहे शुभम साळुंके. मॅचला मजा येईल. हा पहा, वेगाने चेंडू हाताळला जातोय, शरीरावर आदळला. धाव इथे मात्र कोणतीही प्राप्त होणार नाहीये. भन्नाट वेग, तेच तर्रार गोलंदाजी म्हणून विजय पावले यांची ओळख आहे. रत्नागिरी जेटसाठी 2 वर्ष सलग महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन आणि माजी मुंबईसाठी ISPL विजेता कर्णधार. हा पहा, बुंद्या टाकलेला चेंडू खोदून काढलाय, लॉंग ऑन आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न इथे होत असताना दुसरी धाव क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे, त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा प्राप्त केल्या धर्मा पवार यांनी. टीमची धावसंख्या 4, चेंडू अखेर 8. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. चांगली सुरुवात टीम सह्याद्री पठार. हा पहा, वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, दिशा खराब आहे, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. ह्या प्रकारे 32-11 साठी महत्वाचा सामना आहे. 2 सामना त्यांनी जिंकला, 1 सामना गमावलाय, त्यामुळे निर्णायक मॅच. हाफ टॅकर चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली होती का, गोलंदाजाच्या डोक्यावर हात गेलाय. कदाचित अमर मराठे यांच्या हातातून चेंडू निसटला, म्हणजे पहिला विकेट प्राप्त होण्याची संधी गमावली आहे. डॉट बॉल ही खासियत आहे. बॅक ऑफ द लेंथ, गुड लेंथ वरती चेंडू टाकण्यासाठी विजय पावले सातत्याने ओळखले जातात. 1 to go, 9 रन्स ऑन बोर्ड, 9 धावा धाव फलकावर. भन्ना आडिवारकर खोदून काढलाय, मिड विकेट आहे डीपला. एक धाव प्राप्त केली जाईल. धर्मा पवार, दुसरी धाव इथे मात्र प्राप्त होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण अंकुश जाधव यांच्या माध्यमातून. एक सिंगल धाव धर्मा पवार यांच्या खात्यामध्ये. स्वतःकडे स्ट्राइक ठेवतील धर्मा पवार. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 10. बॉश यांचे बंधू आदरणीय श्री प्रभू जाधव. दादा वेलकम, सुस्वागतम. नेक्स्ट मॅच पाटण वॉरियर्स विपक्ष श्रेयस 11 कराड ग्रामीण ही असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 मॅन फ्रॉम मराठवाडी अमर मराठे तात्या
अमर मराठे एक असे खेळाडू 32 तालुक्यातील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील एक मोठं नाव. पहिला चेंडू बॅक ऑफ द लेन, चांगला टप्पा, चांगला वेग, सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टांच्या मागे भाऊ अर्थातच विजय पावले. अमर मराठे एक वेगवान गोलंदाज. हा देखील पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिल्या 2 चेंडूवर वेग पाहायला मिळाला अमर मराठे. धर्मवीर चषक कोपरखैरण्याची ती स्पर्धा, अंतिम लढतीमध्ये गर्जना 11 कोपरखैरण्यासाठी केलेली ती लाजवाब गोलंदाजी. आणि पहिल्या षटकामध्ये केतन म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे सारख्या मातब्बर फलंदाजांना बाद केलं होतं. एक मोठा गोलंदाज. लोअर फुलटॉस चेंडू इनसाइड आउट. क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. धर्मा पतंगराव कदम यांच्या बॅटमधून जळगावचा ब्रँड दाखवणारा चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिल्या 2 चेंडूवर शांत ठेवलं होतं धर्मा पवार यांना, परंतु तिसऱ्या चेंडूवर हात खोलले. लोअर फुलटॉस चेंडू हाय बॅक लिफ्ट, फ्रंट फुटला आले आणि चांगला ड्राईव्ह. 16 धावा. खोदून काढण्याचा प्रयत्न बुंद्यात टाकलाय. इथे मात्र चेंडू पायावर आदळतोय. धाव इथे कोणती प्राप्त होणार नाहीये. टिट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जातंय. एक वेगवान गोलंदाज, उंचपुरा गोलंदाज आहे अमर मराठे. 2 टू गो. टीमची धावसंख्या धाव फलकावर 1.4 चेंडू अखेर 16. सुरुवात चांगली झाली टीम सह्याद्री पठार. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर डीपला आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दोळीचा प्रयत्न होत नाहीये आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप आहे, त्यामुळे दुसरी धावेचा प्रयत्न इथे कसा चालवला जातोय. दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते. एखादी चुकी तुम्हाला अशा मात्र धावा देऊन जाते. कौतुक करेन मी या धर्मा पवार, शुभम साळुंके या दोन्ही खेळाडूंचं. काय धावा धावत आहेत. 1 टू गो. 18 धावा धाव फलकावर. हाफ टॅकल चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच सांगतायत की हा योग्य चेंडू आहे आणि बॅटिंग करणारी टीम मात्र पंचांकडे मागणी करते. रिव्ह्यू घेतात का हे पाहिजे, परंतु ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला जातोय चांगल्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. एक षटकार आला जरूर, परंतु अवघ्या त्यांनी धावा खर्च केल्या. अमर मराठे यांनी फक्त 10. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 षटका अखेर बिनगडी बाद 18. ओमसाई एमटीसी कुणाल म्हात्रे 81-82. आमच्या उजव्या बाजूला सुशांत दादा ॲज अ स्कोरर, कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे आणि मोरेश्वर म्हात्रे. पाचच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टचा अंतिम दिवस होता, त्यावेळेला प्रणय म्हात्रेंचा वाढदिवस होता आणि या वर्षी मात्र उद्या त्यांचा वाढदिवस आहे. षटक क्रमांक 3 फिरकीपट्टू अनुज नाईकवडी. मॅन फॉर्म चरण. एक फिरकीपट्टू म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. कॅप्टनने विश्वास दाखवलाय. संपूर्ण तालुक्याचा विश्वास सार्थ ठरवावा लागेल, कारण एक चांगला चेंडूला फिरवण्यामध्ये ओळख आहे. फ्लाइंग स्लिप तैनात केली आहे. चांगला फिरवलाय चेंडू. अगेन्स्ट द टर्न फटका खेळण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे अनुज नाईकवडे यांची. पाटण वॉरियर्स च्या सामन्यासोबत देखील त्यांनी चांगली सुरुवात केली होती, परंतु समोर गणेश शिंदे यांनी चांगली बॅटिंग केली होती. परंतु या गोलंदाजाचं कौशल्य मात्र अप्रतिम आहे. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय, समोरून फिरवलाय आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की लेग ब्रेक चांगला टाकतात आणि अनुज नाईकवडी यांनी मात्र प्रभावित केलंय. कौशल्यपूर्ण गोलंदाजी. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. शुभम साळुंके विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. का मला माझ्या कर्णधाराने विश्वासाने चेंडू सोपवलाय, कारण फिरकीचा जादूगर म्हणून त्यांची ओळख आहे 32 शाळा क्रिकेटमध्ये. आज चरण गावासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना आज आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये दाखल झालेत. आज संपूर्ण ग्रामीण क्रिकेट पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पर्धा पाहिली जाते आणि या फिरकीपट्टूचा फिरकीचा जादूगर काय चेंडू फिरवतायत. ज्या प्रकारचे फ्लाइट आणि या गुडल्यातला चेंडू टाकला जातोय, चांगली बाब.
हा देखील चेंडू समोरून फिरवला यष्ट्यांच्या मागे विषय पावले भाऊ यांच्या हातामध्ये चेंडू विसवतोय. सलग 4 चेंडू निर्धाव आलेत. निर्धाव षटक येईल का? 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. शुभम साळुंके फुटवर्कचा वापर करावा लागेल. पाय हलत नाहीयेत. क्रिकेटमध्ये पाय हलणं खूप महत्वाचं असतं. 5व्या चेंडूवर मात्र केलाय प्रहार. शुभम साळुंके यांच्या बॅटमधून पलटवार. चेंडू सीमा पार. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट षटकार. पहिले 4 चेंडूवर शांत ठेवलं होतं शुभम साळुंके यांना, परंतु हा पहा 5वा चेंडू शॉर्ट ऑफ द लेन टाकला आणि ज्या प्रकारे चेंडू फिरल्यानंतर मात्र लेंथ पिक केली. टीमची धावसंख्या 24. 1 टू गो. हा देखील चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केलाय. फुलर लेनचा चेंडू फटका फसलाय. स्वतः गोलंदाज वेगाने चेंडूवर गेले. दूर राहतील अनुज नाईकवाडी. दुहेरीचा प्रयत्न देखील इथे होत असताना एक षटकार वगळता चांगलं षटक अनुज नाईकवाडी यांचं. या षटकामध्ये धावा आल्या 8. टीमची धावसंख्या 3 षटका अखेर 26. नेक्स्ट मॅच टॉस साठी या पाटण वॉरियर्स. विपक्ष टीम श्रेयस 11 कराड ग्रामीण. विलास सूर्यवंशी साहेब यांनी पुरस्कृत केलेले संघ पाटण वॉरियर्स 3 सामने जिंकले. दुसऱ्या बाजूला मोहनरावजी नाईकवाडी साहेब बामा श्रेयस 11 कराड ग्रामीण. आपण देखील या कॅप्टन टॉस साठी हजर राहायचे. मी कौतुक करेन अनुज नाईकवाडी यांचं, कारण हा खेळाडू जिगरी आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही एखाद्या फिरकीपट्टूला गोलंदाजी देताना त्यावेळेला त्याला धावा येतात, परंतु कर्णधाराचं देखील कौतुक, संपूर्ण टीमचं कौतुक, कारण तुम्ही स्पिनरवर विश्वास दाखवताय. अंतिम षटकासाठी ज्यांनी पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेतली. मॅन फॉर्म मागले ओमकार पाटील सज्ज होत असताना विजय पावले भाऊ यांच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू. आणि ज्यावेळेला तुमच्या वर मोठ्या खेळाडूचा हात असतो, मार्गदर्शन असतं, त्यावेळेला मात्र मजा येते. आणि हा खेळाडू तसा तयार झालाय. पहिला चेंडू वेगाने हाताळला जातोय. फुलर लेनचा चेंडू काहीसा खाली राहिला. डॉट बॉल. आता मात्र दोस्ती 11 कराड देखील मैदानामध्ये दाखल होत असताना वेलकम कराड 11 दोस्ती. आज दोस्तीचा दिवस आहे, परंतु मी कौतुक करेन ओमकार पाटील. षटकाची सुरुवात मात्र वेगवान चेंडूने केले. धावांसाठी संघर्ष करते टीम सह्याद्री पठार. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे. डीपला एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न. धर्मा पवार यांना स्ट्राईक हवी आहे, ती प्राप्त होईल. 2 धावा प्राप्त केल्या. बॅक ऑफ द लेंथ बॉल. गुड लेंथला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय ओमकार पाटील, आणि आज त्यांनी प्रभावित केलं, कारण ज्या प्रकारे त्यांनी सकाळी विकेट हॅट्रिक प्राप्त केली. टीमची धावसंख्या धावफलकावर 28. 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येतील का? हेलिकॉप्टर उडवलंय. धर्मा पतंगराव पवार यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. सह्याद्री पठारासाठी येतोय महत्वाच्या क्षणी. उत्तुंग षटकार. अरे रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल. जशी शेतकऱ्याची गोफण फिरते तशी बॅट फिरले. हा पहा मिनी हेलिकॉप्टर नाहीये तर हा परफेक्ट हेलिकॉप्टर फटका. 6 धावांसाठी. व्हॉट अ स्ट्रोक. फोटोजेनिक फटका. 34. पुन्हा एकदा पवारांचा वार. धर्मा पवार यांच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट ओमकार पाटील यांच्यावर केलाय वार. 6 धावा. षटकार. 40 धावा धावफलकावर. ते 2 षटकार गरजेचे होते, ते षटकार आलेत. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहा रिप्ले तुमच्या समोर. बॉटम एंडचा चांगला वापर. 40 रन्स. अद्याप 2 चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला 50 झाल्या तर मजा येईल. आणि पाटण क्रिकेट मधील तात्या विंचू आमचे पप्या. वेलकम पप्या या. आणि बॉसचा लाडका आहे खूप, म्हणून तात्या विंचू बोलतो आपण. ओम भगनी भागोदरी. ओम भट्ट सोहा. टीमची धावसंख्या धावफलकावर 40. 2 टू गो. ओमकार पाटील या मॅच मध्ये कमबॅक करतील, कारण दुसऱ्या बाजूला धर्मा पवार यांनी बॅटिंग करत असताना 15 चेंडू मध्ये केल्या 23 धावा. आणि पहा आपल्या स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जातंय या बॅटरने प्रभावित केले. ज्या प्रकारे लाजवाब फलंदाजी केली. विध्वंसक खेळ. 2 टू गो. 40 धावा. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. मोये काठी काढल्या.
त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. धर्मा पवार यांच्या 2 षटकाचं प्रत्युत्तर ओमकार पाटील यांनी त्रिफळा उद्ध्वस्त करून दिले. फलंदाज धर्मा पवार वैयक्तिक 29 धावांवर बाद. या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात, कारण कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. ज्या रिप्ले आपण पाहिले, षटकार पाहिले आणि 5 चेहऱ्यावरचे हावभाव मात्र दाखवले जातात. धर्मा पवार यांच्या शेवटचा चेंडू खेळण्यासाठी क्रमांक 3 वर दाखल झालेत. माइंड फ्रॉम डबलवाडी शैलेश सपकाळ. एका चेंडूवर जर 6 आल्या तर 46 होतील, तर मजा येईल मॅचला. 4 आले तर 44 होतील. महत्वाचा चेंडू. 1 टू गो. शेवटचा चेंडू डाऊन द लेग साइड. वाईड बॉल इथे आहे का? हे पाहायचंय. दिशा तर खराब आहे आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या पायावर वेगाने आदळला जातोय. वाईड +1. या 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर 42. पण यष्टीरक्षकाला देखील किती कसरत करावी लागते, कारण विषय पावले यष्ट्यांच्या मागे त्यांच्या देखील पायावर चेंडू आदळला. 42 धाव फलकावर. 42. 1 टू गो. किती लक्ष असेल हे सेट एक ठरवणारा चेंडू. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज ओमकार पाटील यांनी. पहिल्या डावाचा होतोय की समाप्त. 42 धाव फलकावर. 43 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 32 शिळा 11. 43 रन्स टू विन. चला दोन्ही टीम टॉस साठी या. विलास सूर्यवंशी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ पाटण वॉरियर्स. दुसऱ्या बाजूला मोहनरावजी नाईकवडी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ श्रेयस 11 कराड ग्रामीण. दोन्ही टीम टॉस साठी या. चला कॅप्टन, आपण नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करेन पापूजी करपे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. पाटण वॉरियर्स कॅप्टन या. श्रेयस 11 कराड ग्रामीणचे कॅप्टन. पाटण वॉरियर्स कॅप्टन या प्लीज. कॅप्टन 26 या. वेलकम सुर्वे काका. अति घनसोली कॉलनी क्रिकेट पासून पाटण तालुक्याच्या क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. एक क्रिकेट प्रेमी, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. दोस्ती 11 कराड. वेलकम कॅप्टन संग्राम लावण. दोस्ती 11 कराड या उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले, म्हणजे यावर्षी फायनल देखील दाखल होते का हे पाहायचंय. गतवर्षी त्यांनी गाजवली फायनल. कॅप्टन 26 अतुल बालेकर या. चला प्लीज टॉस साठी. श्रेयस 11 कराड ग्रामीण. सुनील साळके वेलकम. प्रशांत बोत्रे पाटण वॉरियर्स. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. वेलकम भजनदादा कीर्तत साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. हेड अँड टेल पाटण वॉरियर्स संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि इथे काटा आलाय. थँक्यू व्हेरी मच. बॉलिंगचा घेतला निर्णय. खूप सारे शुभेच्छा असतील आपल्याला देखील. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन.
टॉस जिंकलाय टीम श्रेयस 11 कराड ग्रामीण, त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. धन्यवाद. त्याच दरम्यान पश्चिम जावली क्रिकेट संघटनेचे खजिनदार बजरंगदादा किर्दत साहेब ज्यांनी मालिकावीर कॅश सौजन्य पुरस्कृत केलेले आहे, त्यांचा देखील शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये मनापासून सहर्ष स्वागत. त्रेचाळीस लक्ष दुसऱ्या डावाला होते सुरुवात. विजय पावले ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू बॅटची कडा लागली आहे. एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते आणि त्या मात्र धावांचा श्रीगणेशा होत असताना विजय पावले आज त्यांची गोलंदाजी तर धारदार राहिली आहे, परंतु बॅट थोडीशी निराश आहे. बॅटमधून धावा आल्या नाहीत आणि पहिल्या षटक गोलंदाजीसाठी हा पहा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. सचिन सकपाळ मॅन फ्रॉम डफळवाडी आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना, कारण समोर जेवढा मातब्बर खेळाडू आहे त्यावेळेला तुम्ही गोलंदाजी अशा प्रकारे करता, तुमचा आत्मविश्वास जुना होतो. डॉट बॉल. फुलंचा चेंडू चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. स्वीपर कव्हर आहे डीपला. प्रयत्न तर चांगला केलाय, परंतु प्रयत्न पडतील कमी आणि विजय पावले यांना मिळेल 4 धावांची हमी. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट चौकार. क्रिकेट मधील एक पुस्तकी फटका. पुढे सरसावून चांगला कव्हर ड्राईव्हचा हाय बॅक लिफ्ट आहे. पदललिताचा चांगला वापर आणि या इथे टायमिंग देखील प्रॉपर झालाय. इथे बॅटची कडा लागली होती. यष्टीरक्षकाने प्रयत्न तर चांगला केलाय, परंतु एक धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. विजय पावले वैयक्तिक नाबाद 6 धावा. मांगले गावापासून या खेळाडूच्या क्रिकेटला सुरुवात झाली, परंतु छा प्रकारे या खेळाडूने आपल्या प्रचंड मेहनतीच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर अथक परिश्रम घेत असताना मांगले पासून परदेशी दौरे केले आणि ते त्यांच्या मेहनतीचं प्रतीक आहे. टीमची धावसंख्या 6. 2 to go. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. इथे पहा चेंडू पायावर आदळतोय. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. बदलले त्याचा वापर करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, परंतु चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क होत नाहीये. आता अमर मराठी तात्या अगदी त्यांच्या जवळ गेलेत आणि ते मात्र थोडीशी चर्चा केली जाईल, कारण कधी कधी तुमचा ज्या वेळेला दिवस खराब असतो त्यावेळेला मात्र तुमच्याकडून या गोष्टी घडतात, परंतु दिवस खराब असेल, खेळाडू मोठा आहे. 5 चेंडूवर प्रभावित केले सचिन सकपाळ यांनी. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम मारा. शेवटच्या चेंडूवर विजय जयसिंग पावले यांचा प्रहार. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, अद्भुत स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, षटकार. या खेळाडूची ताकद पहा, ही खासियत आहे त्यांची, कारण या खेळासाठी जाणले जातात. विजय पावले मॅन फ्रॉम मांगले आणि ज्या वेळेला त्यांनी चेंडू बॅटचा संपर्क झाला, हाय बॅक लिफ्ट, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे पाहत असताना जणू काही या फटक्याचा फोटो काढावा आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये लावावा असा फटका. पहिल्या षटकाचा होतोय की समाप्त. बिनगडी बाद 12. 18 चेंडू मध्ये 31 धावा. सचिन सकपाळ यांची चांगली गोलंदाजी. पहिल्या 5 चेंडूवर अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर मात्र जो फटका त्यांनी सजवला विजय पावले यांनी, तो लाजवाब अप्रतिम होता. 18 मध्ये करायच्यात 31. जंगमवाडी गावचे खेळाडू शुभम सकपाळ. शुभम साळुंके गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना
पहिला चेंडू हा ड्राईव्ह केलाय अमर मराठे यांनी डीप पॉइंट आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न होत नाहीये कारण आता इथून कोणताही धोका पत्करायचा नाहीये 32 वेळा या संघाला, कारण एक छोट्या धावसंख्येचा पाठलाग करते. 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे कारण विजय पावले एक षटकाच्या मदतीने बॅटिंग करतात 12 धावांवर. अमर मराठे नाबाद 1, टीमची धावसंख्या 13. बॅटची वरची कडा लागले. पूल करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि वेगवान गोलंदाजी करत असताना शुभम साळुंके मॅन फ्रॉम जंगलवाडी. ज्या वेळेला तुमच्या समोर एक मोठा फलंदाज असतो त्यावेळेला मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करणं महत्वाचं. 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 14. 2 टू गो. अप्रतिम गोलंदाजी शुभम साळुंके. नियंत्रित टप्प्यावर अचूक मारा. हाफ टॅकल चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. तिथे मात्र पुन्हा एकदा अपयश येते विजय पावले यांना. वेग आहे शुभम साळुंके यांच्याकडे आणि वेगाने बीट केलं जाते कारण या सिमेंटच्या खेळपट्टीवर ज्या वेळेला रबर बॉल पडतो तो अतिरिक्त उसळी प्राप्त घेतो, अतिरिक्त वेग प्राप्त होतो आणि तेच घडत असताना 5 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या शुभम साळुंके यांनी. चांगलं षटक. 1 टू गो. बिनगडी बाद 14. 13 मध्ये आता करायच्या 29 धावा. मॅच सह्याद्री पठारकडे देखील जाऊ शकते. मॅच 32 खेळायला देखील जाऊ शकते. मॅच ऑन. शेवटचा चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय. फटका फसलाय आणि ते मात्र चुकी होणार नाहीये. शुभम साळुंके यांच्या माध्यमातून स्वतःच्या गोलंदाजीवर पकडलाय छेल आणि बोट ऑफ धक्का. बिग फिश इनटू द बास्केट. विजय पावले बॅक टू द डगआउट. 11 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी करून विजय पावले झेलबाद झाले आणि पहिला धक्का 32-11 या टीमला बसतोय. म्हणजे या मॅच मध्ये कमबॅक केलंय सह्याद्री पठारने. पहा नटराज पद्धतीने फटका खेळायचा प्रयत्न. थोडेसे सरप्राईज झाले, चकित झाले आणि स्वतःच्या फॉलो थ्रूवर चांगला अंदाज घेत असताना झेल टिपलाय. आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन. 12-29 चा सामना आहे. चला स्पीडअप करा टीम. सह्याद्री पठार इन ॲट नंबर 3. सचिन माने मॅन फ्रॉम मानेवाडी. पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग 32 खेळामधील बेस्ट बॅटर गत रविवारी फटकावला होता. षटक क्रमांक 3 साठी या मॅच मध्ये महत्वाचं षटक घेऊन चेतन पन्हाळकर. करण जोशी गावचे खेळाडू आहेत. चेतन पन्हाळकर या मॅच मध्ये महत्वाची जबाबदारी सोपवली. 12 मध्ये 29 या सामन्यामध्ये महत्वाचं षटक असेल कारण हा सामना कुठे जाईल हे ठरवणारा हे षटक. अमर मराठे एका धावेवर खेळतायत. 12-29. पहिला चेंडू हा बुंद्यात टाकलेला. कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बॅट वेगाने आली जरूर अमर मराठे यांची, परंतु चेंडूला प्रचंड वेग होता आणि कुठेतरी या षटकामध्ये दोन्ही बाजूला सामना जाईल का. चेतन पन्हाळकर पहिला तर चेंडू चांगला हाताळलाय. समोर अमर मराठे मॅन फ्रॉम मराठवाडी. खोदून काढण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. स्वतःवर नाराज आहेत. पहा
आणि त्यानंतर मात्र अमर मराठे थोडेसे स्तब्ध उभे आहेत, कारण फ्रंट फुटला येऊन खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. इथे कुठेतरी 32-11 थोडीशी बॅकफुटला आहे का, परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक व्हायला पाहिजे. सचिन सकपळ असतील, शुभम साळुंके असतील आणि आता चेतन पन्हाळकर काय गोलंदाजी केली. टिचून गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये चेतन पन्हाळकर. हाफ टॅकर चेंडू होता, पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा मारा. चांगल्या टप्प्यावर चेतन पन्हाळकर. अमर मराठे हे स्वतःवर नाराज असतील, कारण त्यांचं नाव मोठं आहे, खेळ मोठा करावा लागेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न केला जरूर, परंतु गोलंदाज हुशार आहे. 9 चेंडू मध्ये आता 29 धावांची गरज. 9-29. नऊ चेंडू मध्ये 29 धावा. अमर मराठे आशा आहे त्यांच्यावर. शॉर्ट आर्म पुल, डेप स्क्वेअर लेगला फटका तर खेळलाय, दिशा तपासली जाईल. लॉंग लेगला चेंडू मार्गस्थ झालाय का की डिप स्क्वेअर लेगला हे बघायचंय, परंतु फटका तर अगदी चांगला होता अमर मराठे यांचा. आता दोन्ही पंच शहानिशा कळत असताना अवघी एक धाव, एक सिंगल धाव मात्र प्राप्त होते. आता 8 मध्ये 28. मॅच ऑन आहे. जय पराजय या एकाच नाण्याच्या 2 बाजू. तुम्ही खेळ कसा करता हे खूप महत्वाचं असतं. खेळ चांगला करावा लागेल. चला प्लीज मॅचला थांबवू नका, मॅच स्पीडअप ठेवा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 8 मध्ये 28 ची गरज. लक्षात घ्या दोन्ही टीम जर कोणताही डिसिजन डाऊटफुल असेल, चौकार षटकाराचा जर लाईव्ह मध्ये क्लिअर असेल तर आपण ते चेक करू, अन्यथा ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहील. येस एकदा चेक करूया आपण. चेंडू लॉंग लेगला गेलाय की डीप स्क्वेअर लेगला हे मात्र आता पाहायचंय. डिसिजन पेंडिंग तपासलं जात आहे. ओम साई MTC आमचे कॅमेरामॅन आणि टेक्निकल टीम अशा प्रकारे बजरंग बली मंदिर आहे त्या दिशेला तर फटका खेळलाय, परंतु इथे पाहायचंय की येस डिसिजन पेंडिंग आहे. वेट तपासलं जात आहे, कारण अत्यंत महत्वाचा निर्णय आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. इट्स अ बिग ह्यूज हिट. इथे मात्र कॅमेरामॅनचं कौतुक आणि येतोय अमर मराठे यांच्या बॅट मधून निर्णायक क्षणाला मोठा धमाका षटकार. अशा प्रकारे
येस, मॅचला होते सुरुवात. अत्यंत महत्वाच्या क्षणाला आलाय अमर मराठे यांच्या बॅट मधून षटकार. हा देखील इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर अमर भीमराव मराठे यांच्या बॅट मधून डीप स्क्वेअरला क्लिअर करत असताना या मॅच मध्ये कमबॅक करणार येतोय 32 क्रिकेट साठी. येतोय धमाकेदार अफलातून स्ट्रोक षटकार. आक्रमण करत असताना ज्या मॅच मध्ये अगदी निर्णायक क्षणाला आलाय षटकार. पहा काय अद्भुत फटका. आणि पंचांना देखील नम्र विनंती असेल, आयोजन कबड्डीच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे सामने चालू आहेत. आता आपण शेवटच्या क्षणाला आलोय, थोडासा वेळ घ्या आणि त्यानंतर निर्णय द्या. आपल्याला टेक्निकल टीम आहे, 2 कॅमेरे आहेत, प्लीज रिक्वेस्ट आहे आयोजन कबड्डीच्या माध्यमातून. काय लाजवाब फटकेबाजी. तमाम प्रेक्षक राजा आज 32 खेळामधून सर्व प्रेक्षक दाखल झाले त्या घनसोलीची घरुंदाच्या मैदानामध्ये आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल आता 26 धावा. मॅच ऑन. अजून एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 17 धावा. 7-17. इथून एक मोठा फटका आला तर मॅच खुली होऊ शकते. एक चांगला चेंडू टाकायचा आहे चेतन पन्हाळकर यांना. एका बाजूला करण जोशी गावचे खेळाडू चेतन पन्हाळकर, दुसऱ्या बाजूला अमर मराठे मॅन फ्रॉम मराठवाडी. 2 तालुक्यांच्या दरम्यानची ही मॅच आहे, परंतु आता संपूर्ण प्रत्येक गावाचं लक्ष असेल. 7-17. या 2 षटकारांनी मात्र या मॅचचं गणित बदललंय, कारण अमर मराठे असे खेळाडू आहेत की त्यांना व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे. गर्जना 11 कोपर खेळण्यासाठी चांगलं क्रिकेट खेळले नवी मुंबईमध्ये आणि आज आपल्या तालुक्यासाठी पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये एक महत्वाच्या क्षणाला, मोक्याच्या क्षणाला खेळ करतील का. 7-17. एक चांगला चेंडू टाकायचा चेतन पन्हाळकर. या मॅच मध्ये महत्वाचा चेंडू. पहा अगदी प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष या मॅचवर, कारण त्यांना माहित आहे एक चित्त थरारक सामना. दोन्ही संघांना विजय महत्वाचा आहे. त्यानंतर मात्र पॉइंट्स टेबल वरती खूप काही निर्भर असेल. 7-17. 1 टू गो. खोदून काढलाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. अमर मराठे 1 धाव पूर्ण करत असताना द्वैचा प्रयत्न नाही होते. एका धावेवर समाधान मानतील. अमर मराठे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 6 चेंडू मध्ये आता 32 11 संघाला करायचे आहेत 16 धावा आणि 16 धावांचा बचाव करायचा आहे. सह्याद्री पठार. कोणता गोलंदाज येईल, कोणावर विश्वास दाखवला जाईल आणि कोणाच्या खांद्यावर ही धुरा सोपवली जाईल हे पाहायचंय. त्या 2 षटकारांनी गणित बदलले, परंतु अजून मॅच संपली नाहीये, कारण अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये करायच्या 16 धावा. प्लीज स्पीडअप करा. चला दोन्ही टीम, जास्त वेळ घेऊ नका. अत्यंत महत्वाची मॅच. दोन्ही संघांना विजय अनिवार्य आहे. विजय पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू, परंतु तुम्ही तुमचे सर्वोत्तम देता. जो सर्वोत्तम खेळ करेल तो मात्र जिंकेल. अमर मराठे या 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आले, तिथून मात्र आता इथे या मॅच मध्ये रंगता निर्माण झाले. 3 मोठे फटके टीम 32 वेळा जिंकू शकते आणि 4 चांगले चेंडू टाकायचे आहेत. सहा चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. अंतिम षटक. धर्मा पवार. मी विनंती करेन जे स्क्वेअर लेगला मंदिराच्या दिशेने प्रेक्षक आहेत, प्लीज थोडेसे आपण मागे सरका. जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेला आहेत मंदिराच्या दिशेने, जे बजरंगबलींचं मंदिर आहे डीप स्क्वेअर लेगला, थोडेसे मागे सरका प्लीज, कारण अत्यंत महत्वाची मॅच आहे. अमर मराठे आणि त्यांच्या साथीला आहेत सचिन माने. बिग फाईट. च्या बॅटरने पहिल्या डावामध्ये चांगल्या धावा केल्या होत्या. धर्मा पवार त्यांच्यावर दाखवलाय विश्वास. आता इथे मात्र एका खेळाडूचा विश्वास सार्थ ठरेल आणि एक खेळाडू आपल्या संघाचा विश्वास मात्र फोल ठरवताना पाहायला मिळेल. मॅच ऑन. 6 चेंडू मध्ये 16ची गरज. 3 मोठे फटके मॅच जिंकू शकते 32 वेळा, परंतु 4 चांगले चेंडू टाकायचे आहेत आपल्या जीवनातील. धर्मा पवार. एक बिग फाईट, पैसा वसूल सामना आणि प्रेक्षक देखील तमाम जोडलेत. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, शरीरावर आदळतोय. 1 धाव मात्र इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक तर रोटेट झाले. 5 चेंडू 15 धावा. सचिन माने आता येथील स्ट्राईक वर. मॅन फ्रॉम मानेवाडी. एक पैसा वसूल सामना इथून अपेक्षित आहे प्रेक्षकांना. प्रेक्षकांना काय पाहायचंय तर असेच सामने पाहायला आवडतात. एकतर्फी सामने आवडत नाहीयेत, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. एकाला धावा करायच्या आहेत, एकाला धावा वाचवायच्या आहेत. एका बाजूला सचिन माने, दुसऱ्या बाजूला धर्मा पवार.
फ्रंट फुटला येऊन पंच केलाय. हा मोठ्या मंचा सरपंच आहे मॅन फ्रॉम मानेवाडी सचिन माने आणि ठोकला या मॅच मध्ये निर्णायक क्षणाला उत्तुंग षटकार. या षटकाराने आता समीकरण बदललं जाईल. 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. एक चित्तथरारक सामना रोमहर्षक सामना. इथून कमबॅक करावं लागेल धर्मा पवार यांना सह्याद्री पठार या टीमला. परंतु एक धाव आली. मी कौतुक करेन अमर माने यांचं कारण शरीरावर चेंडू आदळल्यानंतर त्यांनी स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक वरती आले सचिन माने आणि त्यांनी षटकार ठोकला पहिल्या चेंडूवर. 4 चेंडू 9. एक चेंडू महत्वाचा आहे. तुम्हाला एक चेंडू अचूक टप्प्यावर हाताळायचा आहे कारण क्रिकेटमध्ये माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाहीये. 4 चेंडू मध्ये करायचे 9 धावा. मॅच ऑन. हाफ टॅकर चेंडू अप्पर कट. 1900 अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा येतोय अफलातून स्ट्रोक अमर माने यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये निर्णायक क्षणाला मॅच जवळ घेऊन जाणारा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. 3 चेंडू 3 ची गरज. काय मॅच रंगले पहा. 2 षटकार आले मॅच मध्ये. पूर्णपणे 32 वेळा मॅच मध्ये आली. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. एक रोमहर्षक चित्तथरारक सामना. धर्मा पवार यांच्यावर प्रेशर आहे. आता प्रेशरला झुगारून खेळ करावा लागेल. 3 चेंडू मध्ये 3 धावा. पहा प्रेक्षक वर्ग हे सर्व 32 वेळा पश्चिम महाराष्ट्रातील प्रेक्षक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घरुंद्याच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पैसा वसूल स्पर्धा. पैसा वसूल सामना. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. या जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. या मॅच मध्ये मॅच विनर कोण होईल हे पाहायचंय. मॅच फिनिश करतील का सचिन माने. मॅन फ्रॉम मानेवाडी. दुसऱ्या बाजूला जळगावचे खेळाडू धर्मा पवार. व्हॉट अ मॅच. मॅच इज स्टील ऑन. 3 चेंडू 3 ची गरज. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न चकवलाय. चकित करणारा चेंडू डॉट बॉल. 2 चेंडू मध्ये आता करायची 3 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षक आता मात्र जे बसलेले होते ते उभे राहिलेत. आता जे उभे आहेत ते अगदी अंगठ्यावर उभे राहिलेत. एक चित्तथरारक सामना आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये करायच्या 3 धावा. एक मोठा फटका 32 वेळासाठी येईल का सचिन माने आणि एक चांगला चेंडू इथून हाताळायचा आहे धर्मा पवार. 2 चेंडू मध्ये करायच्या 3 धावा. अंत असती प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. मॅच ऑन. 2 मध्ये 3. सचिन माने ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार धर्मा पवार. प्रेशर वाली मॅच आहे. दोन्ही खेळाडूंवर दबाव आहे. दोन्ही तालुक्यांचं लक्ष आहे. हाफ टॅकर चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत. चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये जातोय का. होय तसंच झालंय. आता चेंडू मध्ये एक चेंडू मध्ये 2 धावांची गरज. लक्षात घ्या जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. एका बाजूला सह्याद्री पठाराचे प्रेक्षक बोलत असतील सह्याद्री पठार जिंकू दे. दुसऱ्या बाजूला 32 वेळाचे प्रेक्षक बोलत असतील 32 वेळा जिंकू दे. आणि या तटस्थ प्रेक्षक बोलत असतील हा सामना टाय होऊ दे आणि सुपर ओव्हर पाहायला मिळू दे. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. आज 1 चेंडू मध्ये 2 धावा रोखल्या होत्या अमित कांबळे यांनी. आता इथे 1 मध्ये 2 रोखायचे. धर्मा पवार एका बाजूला सचिन माने दुसऱ्या बाजूला धर्मा पवार. परिस्थिती कशी असू द्या परिस्थितीच्या विरोधात जाऊन तुम्हाला खेळ करता यायला पाहिजे आणि तो खेळ आता मात्र एकाला करावा लागेल. व्हॉट अ मॅच. 1 मध्ये 2 करायचे. 1 मध्ये जर 1 आली तर सुपर ओव्हर. मॅच होऊ शकते टाय. जर 1 मध्ये 2 आले तर मॅच जिंकेल 32 वेळा आणि 1 चेंडू निर्धाव टाकला तर मॅच जिंकेल सह्याद्री पठार. व्हॉट अ मॅच. 1 मध्ये 2 धावांची गरज असताना इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. इट्स अ ह्यूज हिट आणि आपा प्रेक्षकांचा जल्लोष. हे आहेत 32 वेळा. नाद निराळा. असताना
अमर मराठे यांचे ते 2 षटकार, त्यानंतर सचिन माने यांची पॉवर पाहायला मिळाली आणि हे प्रेक्षक आहेत, या तमाम प्रेक्षक राजामुळे हे सर्व क्रिकेट आहे. कारण तुम्ही आहात म्हणून या स्पर्धा आहात, तुमच्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्टचा स्तर उंचावलाय. तमाम प्रेक्षक राजाचा मनापासून आभार. आणि पहा आमचे डीजे चेतन, मी विनंती करेन सह्याद्री पठार संपूर्ण टीमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि धर्मा पवार आपण देखील या, मोहनरावजी नाईकवडी साहेब आपलं मनापासून आभार. अध्यक्ष रामदादा सावंत साहेब आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावर.